ओम शांति। आप सभी का अनुभव मोती के अगले सत्र में बहुत बहुत स्वागत है। जिस प्रकार से हम बहुत सुंदर बाबा के याद का गीत सुन रहे थे और आज विशेष दिन है जो हम सभी को पता है कि वैसे ब्रह्मा बाबा कहेंगे या दादा लेखराज कहेंगे, लेकिन उनका जन्म दिवस जो है 15 दिसंबर को रहता है, तो बाबा को खास हम याद करते हैं। और ऐसे ही अनुभव सुनाने के लिए ब्रह्मा बाबा के जैसे हम जीन्स जो बाबा के बच्चे हैं, अदर कुमार है, और ऐसे कहेंगे कि अनुभवों से भरपूर है। ऐसे आदरणीय जो इंगळे भाई जी है, बबन इंगळे भाई जी, जो हमें अनुभव सुनाने के लिए लाभान्वित हुए हैं। तो आपका विशेष धन्यवाद कि आप अनुभव सुनाने के लिए जल्दी रेडी हो गए और साथ ही साथ बहुत सुंदर रीति से आपने अनुभव लिख करके, जैसे आज बाबा ने बताया कि जिनको जुनून होता है, उत्साह होता है, तो वह जरूर उसके ऊपर काम करते हैं। तो लिख करके कि दीदी क्या सुनाना है, कैसे सुनाना है, इस तरह से अपनी अच्छे से तैयारी करके फिर अपने अनुभव को आगे अभी आप सुनाएंगे। आपकी जो विशेषता है, बहुत सारी विशेषताओं से भरपूर ऐसे ये रत्न आज मिले हुए हैं। आप लगभग 2010 में ज्ञान में आए और वहां से आपकी जो ज्ञान की शुरुआत हुई, तो जैसे ही शुरुआत हुई आपने ज्ञान को बहुत अच्छी रीति से पकड़ा और स्पेशली मुरली के ऊपर आपका बहुत अटेंशन था। तो वहां पे तो पुराने हॉल में मुरली क्लास के लिए आप रेगुलर पंक्चुअल स्टूडेंट थे ही, लेकिन ये जो नया सेंटर है वो थोड़ा सा दूर शिफ्ट हुआ है। इसलिए खास करके पहले संकल्प चलते थे बहनों के कि थेरगांव के जितने भी आते हैं वो सारे आएंगे क्या इतना दूर, लेकिन आपने ये सिद्ध कराया कि बाबा का मुरली के ऊपर इतना प्यार, जबकि आज मुरली मोबाइल में हाथ में मिलती है, फिर भी आज दिन तक आप थेरगांव से सुबह 6 बजे पैदल निकलते हुए 7 बजे मुरली क्लास में एकदम पंक्चुअल व्हाइट यूनिफॉर्म में और बहुत पंक्चुअली टाइम पे पहुंचते हैं। तो ये आपकी सबसे बड़ी विशेषता है कि जब से ज्ञान में आई मुरली मिस नहीं, अमृत वेला मिस नहीं, नुमा शाम का योग मिस नहीं। तो ये विशेष नोट करने जैसी बात है, सभी को धारण करने जैसी विशेषता है। साथ ही में आप कोई भी प्रकार की सेवा हो उसके लिए सदा हांजी का पाठ बजाते हैं, कोई भी प्रोग्राम बाबा के घर का मिस नहीं करते हैं। और यहाँ पे नए घर में जो सफाई की खास सेवा है, वैसे वहां पे भी करते थे, लेकिन यहाँ पे तो रोज की सफाई के एक विशेष सेवा आप संभालते, पार्किंग सफाई की। साथ ही में आपकी दूसरी विशेषता है कि आपको परिचय देने का बहुत ज्यादा जुनून है। इसलिए आप जब से ज्ञान में आए और ज्ञान की समझ आपकी पक्की हुई, तब से आपने ये संकल्प किया कि दिन में एक व्यक्ति को क्यों ना हो हम पर्चा जरूर देंगे, उसके बिना सोएंगे नहीं। सोचे 10 साल ज्ञान में हुए, एक साल के 365 दिन होते हैं, तो कितने सारी आत्माओं को इस विशेष आत्मा के द्वारा परिचय मिला है, हम सोच सकते हैं। और इसमें फल जो मिलते हैं, परिचय तो सभी को जा रहा है, हर प्रकार के व्यक्ति को इनके द्वारा जा रहा है, लेकिन विशेष जो फल कहेंगे, तो इनके गांव में भी दीदियों को लेके इन्होंने 2 प्रोग्राम्स किए, गांव में भी खुश हुए सारे। और यहाँ पर खास करके स्विस काउंटी जो हमारी सोसाइटी है, वहां पे पाठशाला चलाने के, रोज का मुरली क्लास रेगुलर कराने के आप निमित्त रहे और वहां की बहुत अच्छी आत्माएं बाबा के पक्के बच्चे बन गए। साथ ही में डॉक्टर मुसैल भाई साहब जो है, उनको ज्ञान में लाने के निमित्त बने, परिचय देने के निमित्त बने, और उनके जैसे फॉलोअप कर करके आज वहां पे भी हमारी एक पाठशाला है। तो ऐसे 2 पाठशालाओं के आप निमित्त रहे। और कभी भी आपका पाठशाला में भी एक हमें याद है आपके वो भी दिन कि आप यहाँ पे मुरली क्लास करते थे, लेकिन वहां पे जाकर के 3 बार मुरली सुनाते थे, तो दिन में जैसे कि 4-5 बार आपकी मुरली की स्टडी हो जाती थी। और ये सब कुछ करते हुए भी सेंटर में आना मिस नहीं, योग मिस नहीं, अमृत वेला मिस नहीं, तो ये बहुत सीखने जैसी बात है। साथ ही में आप घर गृहस्थी में रहते हैं, बच्चे हैं, युगल है, बहू है, उनके बीच में रहते हुए भी आपकी खान पान की बहुत अच्छी शुद्धि है। आपका आज दिन तक 3 बार बाबा को भोग लगाने का जो संकल्प है, तो वो जारी है कि बाबा को आप दिन में 3 बार भोग लगाते हैं। तो ये भी बाबा के ऊपर जैसे प्यार है कि जस्ट हम भाई है करके हम वो भाग्य से वंचित नहीं रहेंगे कि स्वयं भगवान को खिलाने का मौका इस संगम युग पर हमें मिल रहा है, तो वो मौका भी आप लेते रहते हैं। तो ऐसे बहुत अच्छे विशेषताओं से संपन्न और खास आज ब्रह्मा बाबा के विशेष दिवस पर
ब्रह्मा बाबा के हमजीन्स ऐसे रत्न हमें आज अनुभव सुनाने के लिए लाभान्वित हुए। तो आइए उनके ही मुखारविंद से हम सुनते हैं कि कैसे वो ज्ञान में आए, कैसे सेवाओं की शुरुआत हुई, उनको ज्ञान क्यों पसंद आया, कौन से ज्ञान बिंदु जैसे कि एकदम मन में छू गए और वो अच्छे लगे। आइए हम सुनते इंद्रिय भाई जी से। ओम शांति। तेरा भगवानी मेरे भाई आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सर्व्हिसला होतो. रिटायर होण्याच्या आधी 2-3 वर्ष माझ्या तणावामध्ये जीवन होतं. कारण आई वडील आजारी असायचे आणि त्या आजारामध्ये गावी आजारी असायची. मग गावी जाणं येणं आणि सगळ्यात मोठा मी असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी. भाऊ छोटे आणि मी मोठा. त्यामुळे ती जबाबदारी मला पेलवताना थोडासा त्रास व्हायचा. परंतु त्यावेळेस माझी लौकिक बहीण गावाकडे तिने मला फार मदत केली, त्यामुळे थोडंसं कमी होत होतं. परंतु तरीही रिटायरमेंट नंतर काय करायचं आणि आपल्याला हे जीवन असं बिमार किंवा तणावामध्ये होत असेल तर कसं काय करायचं? तरी पण ठीक आहे, तो जीवन चालू होतं तसं. शेवटी 2008 मध्ये डिसेंबर 2008 मध्ये मी रिटायर झालो आणि त्याच्यानंतर आपण काय सत्संग किंवा काही पुस्तकं वाचली, काही गीता वाचल्या, काही भक्ती केली, परंतु काही ते फरक पडत नव्हता. आता त्याच्यामध्ये शेवटी 2008 असंच गेलं. काही मंदिरात जात 7 जानेवारी 2008 ला मला शिवानी दिदी आस्था चॅनलद्वारे आत्म परमात्म्याचं ज्ञान सांगत असताना मला त्यावेळेस काही कळलं नाही, परंतु 7 दिवसाचं असं त्यांचं प्रश्न उत्तर असायचं, असं लेक्चर नसतं. प्रश्न उत्तर मध्ये ते सांगायचे आत्मा परमात्मा. त्यांनी एक दिवस असं सांगितलं की एक उदाहरण दिलं की हातीचं उदाहरण. 5 आंधळे 7 लोक असतात, 5 आंधळे, 2 चांगले असतात. हातीच्या उदाहरणामध्ये ईश्वराला जाणण्याची त्यांनी उदाहरण दिलं की हाती ईश्वराला जाणण्याची कसोटी. ईश्वराला जाणण्याच्या कसोटीमध्ये मला इतकं ते भावलं, इतकं म्हणजे बुद्धीला टच झालं की हेच ते बरोबर ईश्वर आहे. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांनी सांगितलं सेंटरला जाऊन नजदीकच्या सेंटरला तुम्ही जाऊन कोर्स करा. आता नजदीकचं सेंटर बघायचं म्हणजे 7 जानेवारी 2008. त्याच्यानंतर 10 त्याच्यानंतर ते शोधायला सुरुवात केली. सेंटर कुठे सापडेना. मला विचारायचं तरी काय ते कोणी सांगायलाच तयार नाही. एक दिवस चिंचवडला 7 फेब्रुवारी 2010 ला आमच्या नातवाला घेऊन दवाखान्यात सेंटरच्या समोर दवाखान्यात मी आलो. तिथे बसायला जागा नसल्यामुळे बाहेरच्या ओट्यावरती उभं राहून असं बघत असताना प्रजापिता ब्रह्माकुमारेश्वरी विश्वविद्यालय चिंचवडचं लक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये वरती बोर्ड दिसला. त्या दवाखान्यातनं उरकल्यानंतर नातवाला घेऊन परत घरी गेलो आणि घरी आल्यानंतर परत आम्ही युगल आणि आम्ही दोघंही आलो. ते सेंटरला दरवाजा ठोठवला. दिदी उठल्या त्यावेळेस अश्विनी दिदी आणि विद्या दिदी होत्या. त्यांनी म्हणाले कसं काय तुम्ही आला? तुम्ही म्हटलं मला शिवानी दिदी आस्था चॅनलद्वारे मला असं कोर्स करायला सांगितलं. कोर्स करायचं. त्यांनी थोडीशी माहिती सांगितली. म्हणे दुसऱ्या दिवशी या 7 तारखेला काय मला काय कोर्स घेतला नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी या जावा. मी गेलो परत आणि दोघंही गेलो आणि परत दुसऱ्या दिवशी 10 वाजता आलो. 10 वाजेच्या आधीच आलो. दरवाजा ठोठावला. दिदी एकदम झाल्या की त्यांचा दरवाजा उघडला नव्हता. त्यांनी इतके पण तुम्ही लवकर येता. मी म्हटलं आम्हाला 5 मिनिटं तरी आली. मग त्यांनी थोडंसं आत बोलवलं, टोली दिली आणि मला पाणी दिलं, टोली दिली आणि मला ती थोडंसं माहिती सांगितली. मधुबनची माउंट आबूची माहिती सांगितली. नंतर मग परत थोडं सांगितलं तर परत दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता या म्हणे. असं 7 दिवसाचा कोर्स फेब्रुवारी 7 ते 10 पर्यंत तो कोर्स केला. 3 दिवस केला. त्याच्यानंतर एक मेळा लागला होता याचे ग्राउंड मध्ये भोसरीचा. 3-4 दिवसाचा तो मेळा होता. तिथे त्यांनी 10 तारखेला त्यांनी सांगितलं आम्हाला सेवा आहे, आम्ही त्या तिकडे जाणार, तुम्ही तिकडे या बघायला. तिथं बंद झालं. मग आम्ही तिकडे 2-3 दिवस सगळे फॅमिली, मुलगा सोडून सगळे फॅमिली आम्ही बघून आलो 2 दिवस. ते 17 तारखेला बोलवलं. पण 17 तारखेला गेलो तर ते 17 तारखेला म्हणाले आम्ही थकलोय आता. 18 तारीख 18 तारखेला 18 ते 25 तारखेपर्यंत माझा तो कोर्स झाला. त्याला शिवरात्री होती. शिवरात्रीचा तो मेळा होता. आणि तो कोर्स झाल्यानंतर आता दीदींनी सांगितलं की इतक्या लांब पायी चालत यायचं. अश्विनी दीदींनी सांगितलं की इतक्या लांब तुम्ही पायी चालत गेलो तिथेच चौधरीकडे एक पाठशाळा आहे, नवनाथ भाई आणि वर्षा दीदी तिथे पाहतात.
तर म्हटलं मी तिकडे जाऊ का? म्हणजे तुम्हाला जवळ जिथं असेल तिथे जा, परंतु गुरुवारी इथे येत जा. म्हणजे ठीक आहे. एकदा मी चौधरींकडे गेलो नवनाथ भाईंना ते त्यांनी मला मेडिटेशन शिकवलं. नंतर दुसऱ्या वेळेस माझ्या जवळच पाठशाळा होती, एक शेषराव भाई. तिथे गेलो. तिथं 3 दिवस तिन्ही टाईम मुरलीला जायचो. सकाळ, दुपार, संध्याकाळ. तिन्ही टाईमला मुरली जाऊन काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं, तुम्ही इथे संध्याकाळची मुरली वाचा. कारण त्यांची 2 पाठशाळा होत्या. त्यातली माझ्याकडे एक सांगितलं, की तुम्ही मुरली वाचा. मुरलीची प्रॅक्टिस इतकी होत चालली आणि मी ज्यावेळेस बाबांनी सांगितलं, की मुरली आपलं पैदल चला तर बहुत सेवा बहुत हो जाए. मग तिथून त्या दिवसापासून पायी सुरुवात केली. प्रयोग करायचा प्रयत्न केला. मुरली सांगितलं, की पैदल चला तर पैदल चालून बघायचं. मुरली सांगितलं, की पाठशाळा खोला. पाठशाळा खोलायचा प्रयत्न सुरू व्हायचा लगेच. तर असंच आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा पाठशाळा खोलायला सांगितली बाबांनी. तर ज्येष्ठ नागरिक 70 ज्येष्ठ नागरिक होते. म्हणजे आपल्या इथेच विरंगुळा केंद्र आहे. आपले ह्यांचे कोर्स करून इथेच कोर्स हे करावं, पाठशाळा खोलावी. परंतु तिथं काय तिथे जमलं नाही. त्याच वेळेस एक स्विस काउंटी खेरगावच्या सोसायटीमध्ये एक चंद्रा डॉक्टर आल्या होत्या. ते कोर्स चालू असतात. त्याचे काही लोक आमच्या इकडे ज्येष्ठ नागरिक आले 13 लोक आणि तो कोर्स चालू केला. कोर्स चालू केल्यानंतर त्या चंद्रा डॉक्टरना ते आवडलं. त्यांना अश्विनी दीदींनी सांगितलं, की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये आणि मला वाटतं जानेवारीचा महिना होता आणि त्यावेळेस हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही तर घेता का? तो म्हणाले, की ठीक आहे. 16 जानेवारीला तिथं हे घेतला. हळदी कुंकवाचा प्रोग्राम घेताना ती 13-14 माताजी आणि 2 बाई तिथे निघाल्या आणि त्यांनी तिथेच लगेच मला ते पाठशाळा चालवायला सुरुवात दीदींनी सांगितली. पण प्रश्न असा होता, की सगळं श्रेय आणि मी एकटा पुरुष. मला थोडंसं आणि एवढं मोठं हाय-फाय सोसायटीमध्ये पहिल्यांदाच काचेचा महल मिळाला आम्हाला. एवढा हे आनंद झाला. परंतु थोडे दिवस मला भीती वाटली, की कसं काय जायचं? एवढे मोठे-मोठे पैसेवाले लोकं आणि सगळ्या लेडीज. तरी पण मला 2-3 लेडीज म्हणजे तिथे एक मिश्रा माता, किनीकर माताजी आणि अग्रवाल माता यांनी सांगितलं, की तुम्हाला कुणीही काही बोललं तरी कोणी काय घाबरू नका. तुम्ही आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तुम्हाला कुणी बोलणार नाही. बोललं तर आम्हाला सांगा. मग थोडं जरा धीर म्हणजे थोडंसं धीर झाला आणि मग तिथे सुरू केलं पाठ. त्याच्यानंतर इकडेही मी रोज शेषराव भाईंच्या इकडे जात होतो आणि मुरलीला पायी यायला लागल्यानंतर ते पालभाई, दोन्ही पालभाई आम्ही माझ्याबरोबर पायी यायचे. सायकल हातात धरून शेरगावपर्यंत पायी चालायचं. त्यावेळेस मुरलीची आमची चर्चा व्हायची रोज. आणि तसं काय असलं तर मी जर समजलं नाही तर रोज रात्री माझा एक फोन असायचा सेंटरला रोज रात्री 9:30 वाजता. आणि मी त्या दिवशी बरोबर फोन आला 9:30 वाजता, की ते म्हणायचे इंगळेबाईंचा फोन आहे. कारण जे मला समजलं की मी रोज रात्री विचारलं 6 महिने असं करत होतो. माझं मुरली पाठशाळा चालू झाल्या आणि तिकडे शेषराव वेगळे सारखी मुरली संध्याकाळी चालू झाली. मला आता काही प्रश्न असे प्रदर्शनी समजवताना किंवा सेवा कशी करायची. ज्ञान पक्क करण्यासाठी माझे पायी आणि मुरलीचं भरपूर ज्ञान होत गेलं. परंतु आता ज्ञान, योग, सेवा आणि धारणा, धारणा आणि सेवा सॉरी. तर योगाचं पण होत गेलं कारण पाठशाळेमध्ये सारखंच जातं योग वगैरे ते 10 मिनिटं 15 मिनिटं योग सारखं होतं. आता योग झाल्यानंतर धारणा. धारणा करण्यासाठी मग खानपानचा प्रश्न. कुठे कुठे जायचं किंवा आपल्याला ज्ञान द्यायला जायचं खाण्याचा प्रश्न येतो. गावी गेलो तर प्रश्न येतात. काही वेळेला नातेवाईक सगळे नाराज झाले, की खात नाही आमच्या हातचं. आतापर्यंत खात होता आणि तुम्हाला हे पण टोमणे मारायचे, की सौ तुझे खा की बिल तेरे हात. तर असे सगळे टोमणे सहन करायचे पण काही म्हणत नाही. पण मला हे करायचं आणि तुम्ही सध्या खात नाही नाराज थोडा दिवस होईल पण तुम्हाला ते कळेल की नंतर खात नाही. मी असं म्हणून आपल्याला ते वेळ मारून आणि बरोबर बॅलन्स ठेवते सगळ्यांना नाराज न करता प्रयत्न करा. आता बाबांनी एकदा असं सांगितलं, की गंगा याला जाऊन पण ब्राह्मणांना ज्ञान द्या. त्याची पण मी तयारी केली का ते गंगा यानं काशीला कसं जायचं. मग आमचा ग्रुप होता ज्येष्ठ नागरिक. त्याच्यातल्या काही लोकांना म्हटलं आपण आपलं काशीला जाऊ. म्हणजे ठीक आहे. म्हणजे ते तेवढंच भेटणारे काका त्यांच्याकडे आलो आणि त्यांच्याकडे ते काशीला ट्रिप न्यायचे. ट्रिप न्यायचे म्हणजे बरेच ठिकाणी. त्यांना विचारलं बुवा असं आमचे 28 लोक आहेत. येता का? म्हणजे घेतो. 7,000 मध्ये आम्ही ती काशीची ट्रिप काढलो ना. एक मोठा ब्राह्मण 25 ब्राह्मणावाचा तो ब्राह्मण असतो. तो आम्ही त्यांना बोलून घेतलं आमच्या लॉजवरती. त्यावेळेस तिथे सुद्धा सगळी फळं खाल्ली, गाजरं, टमाटर असंच खाऊन 8 दिवस काढले. जास्तीत जास्त भात किंवा दही. फार तर जरी जास्त भूक लागली नाही तर मग हेच खात होतो. ते लोकं सगळे म्हणायचे, "काय खात नाही, काय नाही, खाऊन नाही खाऊन कुठं टाकलंय, कुठं साठवणार आहे पैसे वगैरे." हे आता त्यांना काय सांगायचं. तर ते ब्राह्मणाने काय केलं मला एक हे दिलं. शिवबाबाचा फोटो दिला. आणि त्याचा पत्ता होता. मी म्हणलं शिवबाबाचा फोटो माझ्याकडे एक फोटो होता कारण माझ्याकडे नेहमी पाठवलं. मी म्हणलं याच्यामध्ये त्रिपुंड आहे. याच्यामध्ये त्रिपुंड नाही. त्याला म्हणलं हे असं का हो? माझ्याकडे तर असा फोटो आहे. नाही ते असंच असं असं असतं. मला तो पॉइंट मिळाला. म्हणलं मग हे नेमका अर्थ तुम्हाला मी सांगतो पाहिजे तुम्हाला सांगतो. त्याला ते माहिती होतं की सांगणार हा बरोबर सांगितलं. त्याने थोडं मान्य केलं
आणि त्यावेळेस आमच्या लोकांनी काय ठरवलं की पिंडदान करायचं असतं. पिंडदान करताना किती पैसे घेतात? ते म्हणले जोडीमध्ये 1300 रुपये. 1300 रुपये कशाला पाहिजे म्हणे, तुम्ही सुपारी वगैरे सगळं आणणार. म्हणलं आम्ही एवढे पैसे देणार नाही. मला माहिती होतं सगळं ते हिशोबाचं ज्ञान याला ते सांगितलं. तर थोडा अजून खाली मग त्याला सगळं त्रिपुराचा अर्थ सांगितला. त्रिमूर्ती, मधला टिक्का काय सगळं सांगितलं. थोडा तो गप्प झाला. तो म्हणाला की पैसे तर आम्हाला 25 ब्राह्मण लागतात, एवढा खर्च येतो, तेवढा खर्च येतो. म्हणजे किती खर्च येत असला तरी आम्ही 251 रुपयामध्ये पिंडदान करायला तयार असाल तर तयार आहे, नाही तर आम्ही करणार नाही. आणि बाकीचे लोक म्हणाले तुम्हाला तुम्हाला काय करायचे ते 1300 झाला पण आम्हाला पिंडदान. तुम्ही जरा थांबा जरा काय म्हणतो बघू. म्हणलं, आम्ही एवढे लोक 28 लोकांचे किती पैसे होतात? 800 प्रमाणे 251 प्रमाणे. मग ते त्याला थोडासा नरम झाला. मग आला खाली थोडासा 700 रुपये 800 रुपये असं म्हणलं नाही. शेवटी मान्य केलं त्याने. आणि नंतर शेवटी त्याला तिथं जाऊन पण काशीच्या नदीवर जाऊन सुद्धा ज्ञान दिलं. आणि शेवटी येताना त्यांनी मान्य केलं आणि मला हात सोडले की म्हणला बाबा तुमचे ज्ञान मला मान्य, पण आम्हाला शाप आहे म्हणलं. असंच करून आमचं पोट भरावं लागतं. म्हणलं असं करू नका. शाप तुम्ही कशासाठी म्हणता? तुम्ही चांगल्या पद्धतीने कमल चांगल्या पद्धतीचे आजार होत्या. असे स्किनचे आजार होते वगैरे असताना हे तू असं पाप कशासाठी करतो? मग त्याला समजवलं आणि बाकीच्या ट्रिप करून मग घरी आलो आम्ही. तर जिथं जायचं तिथे एक परिचय द्यायची. त्याच्यानंतर बाबा म्हणायचे मंदिरमध्ये जाऊन माझ्या भक्तांना हे द्या. मग प्रत्येक मंदिरमध्ये जायचो, तिथं पण परिचय द्यायचो. काय सांगतो ज्ञान पण सांगायचो. आणि असं रोजची दिनचर्याच बनली. अश्विनी दीदींनी सांगितलं दिनचर्या बनवायचं तुम्हाला सगळं करायचं. मग सकाळी अमृतवेळा उठलं की मुरलीनंतर घरी नाश्ता केला की 1 तासभर रोडला फिरायचं. तो मंदिरात कुठेही जायचं. कोणी टेन्शनमध्ये दिसला, त्याला विचारायचं का टेन्शनमध्ये? काही मी असं विचारायचो की तुम्ही एवढ्या वयस्कर मध्ये का हा धंदा करता? मला मुलं बाळ बघत नाही का? तर ते मुलांचं काही नोकरीला आहे, सुना नोकरीला आहे. मग आम्हाला कोण बघायचं? आम्हाला इतकं असं जीवन मिळायचं. मग त्यांना हे ज्ञान द्यायचं की तुम्ही असं केलं तर हे तुम्हाला फायदा होतो. तिथं शेतात काही पाठशाळा असायच्या. काही तिथे यायचे. आणि तिथं काही ते ऐकायचे आणि तिथं काही ते सुरू केलेलं आहे. इकडे या वयस्कर असायचे त्यामुळे येत नसते. अशा पद्धतीने मी रोजचा जो दिनचर्यामध्ये माझं बसवत गेलो. आणि या पद्धतीप्रमाणे ज्ञान, योग, धारणा. धारणाच्या बाबतीत तर सगळं पण हे करायचं कुठे कुणी काय बोललं तिथं म्हणजे हे नाही करायचं, तडजोड नाही करायची. मला हे करायचं म्हणजे काय? कुणी काय बोललं तर. शक्यतो तडजोड करायची नाही. आणि मग धारणा झाल्यानंतर मग सेवा करताना मला मदत मिळाली ती रसाळभाई आणि इंगळेभाई आणि तसं नवनाथभाई वर्षाची प्रदर्शनी समजावताना सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या मदती विद्यादिदीच्या वेळेच्या त्यांच्या बऱ्याचशा मदती मिळायच्या आणि मी काही गोष्टी विचारून घ्यायचो. आणि मला ज्ञान ज्यावेळेस कळलं तेव्हा सत्य हे मला पहिल्यापासून होतं. मी कधी माझ्या आयुष्यात कुणाला मारलं नाही असं. असं पण फक्त एकदा आमच्या मुलाला ते रेल्वेच्या लाईनला खेळत असताना एक एक काठी मारली होती. ती सुद्धा मला खूप वाईट वाटली नंतर. कारण मी माझ्या याच्यात मारामारी हा मला आवडतच नसतं. कुणाशी भांडण करायचं, मारामारी करायचं कधीच नाही. त्यामुळे जरी मला कोणी बोललं, तर मी काय करायचो, ऐकून घ्यायचो आणि त्या माणसाची फार तर किनारा करायचो. त्यापेक्षा जास्त परत वेळ जायचं नाही. पण कधी माझ्या आयुष्यात असं मारामारी, भांडणं कोणाकोणाशी आणि ती मला आवडतही नसतं. त्यामुळे तो एक पॉइंट चांगला होता माझी आणि त्यामुळे मी कधी कुणाशी जरी कुणी बोलला, अपमान केला तरी कधी ते सहन करत नाही. अशा पद्धतीप्रमाणे प्रदर्शनी समजावताना, कुठं प्रोग्रामला जाताना दीदी नेहमी म्हणायच्या, की "तुम्ही चला माझ्याबरोबर." मी त्यांच्याबरोबर शक्यतो जायचो. पण लांब वगैरे असेल तर मला रात्रीचं दिसायचं नाही. त्यामुळे काय प्रश्न पडायचा, की रात्री कुठे जायचं म्हटलं ना, रात्र-आंधळ होतं मला त्यावेळेस. दिसायचंच नाही. रात्री मी कुठे बोलवलं जायचंच नाही. आणि पहिली सेवा मला मिळाली होती ती माझ्या घरी झेरॉक्स मशीन होती. झेरॉक्स मशीन असताना मी पाहिलं दीदींनी ते सेट करून आणायचे आणि लोकांना वाटायचे. मग "दीदी मी करून घेतो ना." म्हणजे "तुम्ही करून द्या, परंतु पैसे घ्यावं लागणार." मी "पैसे कशाला घ्यायचे?" म्हणजे "माझी सेवा तेवढी." "नाही, नाही पैसे घ्यावे लागणार." "मग आता ठीक आहे, काय असतं ते हिशोबाप्रमाणे करू." असं काहीतरी 1 वर्ष 6 महिने मला वाटतं झेरॉक्स करून दिल्या. झेरॉक्स केल्यानंतर मला दुसरी सेवा मिळाली, की तिकीट काढायचं रेल्वेला. रेल्वेचं तिकीट काढताना रसाळभाई, इंगळेभाई आमचा एक ग्रुपच झाला. पालभाई आणि ते सगळे जाऊन पण रात्री जाताना गणेशभाई किंवा रात्री तिथं झोपायचं असेल तर ते माधवभाईशी जाऊन झोपायचे आणि आम्ही नंतर 6-7 वाजता जाऊन ते लाईन लावून तिकीट काढायचो. त्याच्यामध्ये मला एक ग्रुप मिळाला 7 दिवसाचा. आपल्या 7 माणसांचा. की ते तुम्ही घेऊन जा म्हणलं म्हटलं. दीदी म्हणाले 7 लोकं तुम्ही घेऊन जा. आता म्हणलं पहिल्यांदाच मी घाबरलो जरा. काय माहित नाही कसं जायचं. रेल्वेचं तिकीट ठीक आहे, पण रेल्वेने जायचं नाही. तरी पण त्यांना तयार केलं. म्हटलं ठीक आहे. विद्या दीदी होत्या बरोबर. दीदी असल्यामुळे तुझं काय टेन्शन कमी झालं. मला वाटलं एकटाच घेऊन जा म्हणतात.
मग आम्ही गेलो तिथे त्या लोकांना घेऊन, पण तिथे गेलो तर एक तिकीट काहीतरी कॅन्सल करून परत काढत होते. तो मधुबन मध्ये एवढे सगळे बिझी, तिकीट कसं काढायचं काय करायचं मला पाठवून देतील तुम्ही जा. मग ते आपले इथले हे भाई होते, बालाजी भाई, त्यांना जरा थोडंसं रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मग एक भाई गाठवला. ते सगळं असं इतकं व्यवस्थित होत गेलं. मग प्रत्येक वेळेला मधुबनला जाताना पहिल्यांदा आम्हाला 2 वर्ष मधुबनला पाठवलंच नाही. आम्ही भगवान तिथे येतोय हे मला बघण्यासाठी इतकी उत्सुकता होती. आणि दीदी म्हणत नाही तुमच्या धारणा बरोबर नाही तोपर्यंत नाही म्हणत. तुमचं हे बरोबर नाही, खानपान बरोबर. मी म्हणत दीदी सगळं बरोबर आहे, पण ते नाही. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2012 फेब्रुवारीमध्ये मला लक्ष्मी जयंती होती. त्यावेळेस मला मधुबनला पाठवलं आणि इतकं ते बाबा तनामध्ये आल्यावरती इतकं मी अक्षरशः उडून गेलो. काही समजलंच नाही मला ते 15-20 मिनिटं. आणि ते इतकं खुशी झाली तिथून पुढे. मग तिथून पुढे मधुबनला 2-2 वेळा, 3-3 वेळा मग जायला काय हेच भीतीच वाटायची. सगळी भीती नष्ट झाली सगळ्या गोष्टी. आणि मग मला दिसायला पण मेडिटेशनद्वारे दिसायला, तणाव इथे एकदम हे झाला, भय एकदम गेलं. म्हणजे कशी भीती. नाहीतर पहिला मी कोणाशी बोलायचं होती भीती. लेडीजशी बोलायचं फार भीती वाटते. पोलिसांशी बोलायची पण भीती वाटते. कोणाशी बोलायचं हे व्हायचं नाही. मग नंतर मी याच्यामध्ये मग मोठे-मोठे माणसांना ज्ञान द्यायला लागलो. आणि ते भीती एकदम नष्ट झाली. कोणी पण ते लोकं जवळ करायला लागले आणि मला तसं हे मिळत गेलं. त्याप्रमाणे सगळी ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. सेवा करताना प्रदर्शनीमध्ये आणि सेवा तर रोज करायची. काही दुसरं करायचं नाही. कारण मी वेळ ठरवलं होतं दिनचर्येला. आपली घरची कामं कधी करायची आणि बाबाची कोणत्या सेवा किंवा कुठल्या घ्यायच्यात करायची. घरचं काम तर नसेल. ज्यावेळेस बाबाची सेवा नसेल किंवा बाबाचं काही काम नसेल, बाबांकडे जायचं नसेल, तर मी घरचं काम करणार आणि तुम्ही मला सांगायचं. मग काय माझ्याकडे काम इस्त्री का आणायचं, नंतर भाजीपाला आणून द्यायचा, आम्ही दोघांनी तो निवडून ठेवायचा, पाणी भरायचं, अशा गोष्टी करायच्या. त्या वेळेनुसार आम्ही सगळं सेट केलं. आणि प्रत्येकाला घरातल्याला काम दिलं, की तुम्ही तुमचं काम, तुम्ही तुमचं काम, तुम्ही तुमचं काम करा. असे घरात वाटून कामं दिली. यांनी भाजी आणायची, यांनी स्वयंपाक करायचा, बहुरी ते नातवाने हे तुमची शाळा बघायची, मुलांनी ते असं सगळं थोडंसं सेटिंग केलं सुरुवातीला. परंतु ते सेटिंग टिकलं नाही काही दिवसांनी. परत ते कुणी आजारी पडले की व्हायचं. अशा पद्धतीप्रमाणे घरातलं पण दिनचर्या फिक्स करून टाकली. कोणालाही त्रास होऊ नये. सगळ्यांनी आपलं भांडी घासायची, आपलं कपडे धुवायचे. परंतु पुढे सूनबाई आजारी पडली, नंतर मुलगा आजारी पडला. मग ते कमी होत गेलं. माझ्यावर सगळं यायला लागलं. ते पण मी करायचो. आता माझं स्वतःची भांडी घासणे, स्वतःची कपडे धुणे हे आताही अजूनही करतो. थोडा नाश्ता करणे आणि अजूनही जास्तीत जास्त फळांवरती, गाजर, काकडीवरतीच माझा जोर आहे. बाकीचं खाण्यावरती एवढा जोर नसतो. आता रात्री सुद्धा एवढ्या 2 काकड्या किंवा एक गाजर, एक टमाटर एवढे चिरून खाणार. बाकी जास्त नाही, एखादं फळ. बाकी जास्त खाण्यावरती अजूनही लक्ष नाही. नको वाटतं खाण्यात. तेव्हा अशा पद्धतीप्रमाणे हे मी ज्ञान म्हणजे ओम शांती. वय किती तुमचं शारीरिक वय? 73 चालू आहे. 73 चालू आहे. वा वा. आता ऑक्टोबर 10 ला माझं 72 संपलं. अच्छा, ठीक आहे. सांगा खूप खूप काय आहे. काय ओम शांती. आज पण काय खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाईजी. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा अनुभव स्वतःच्या शब्दात आणि खूप भावनेने सांगितला. तसं सांगण्यासारखं त्यांच्याकडे सेवेचे खूप सारे अनुभव आहेत. तरी पण दिलेल्या टाइम लिमिटनुसार खास करून जे अनुभवी समजदार असतात तर जे पण इन्स्ट्रक्शन इथून दिले जातात ते खूप छान पद्धतीने फॉलो करतात. त्याचे एक मिसाल आहे की दिलेल्या वेळेत आणि सगळे पॉइंट्स जे आहेत जे सांगितले होते ते कव्हर करून तुम्ही अनुभव सांगितला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरंच तुम्हाला बघून आठवण झाली की खरंच ब्रह्माबाबांनी पण अशी सेवा केली असेल हमजेंसाठी. तर तशीच सेवा तुम्ही करताय. खास करून यांची विशेषता आहे की थेरगावमध्ये जितकेही लोक आले त्यांना खास करून सेंटरशी जोडणं, बहिणींशी जोडणं, सेंटरला त्यांनी गुरुवारी येणं ह्यासाठी थोडंसं फोर्स त्यांच्यामध्ये उत्साह भरणं, त्यानंतर भंडारीची समज देणं, ह्या प्रकारच्या अनेक गोष्टी आपण निमित्त बनून करत राहता. आणि खूप चांगली चांगली रत्न किंवा जी थोडीशी डिप्रेशन मध्ये आहेत त्यांना ह्या ज्ञानाची खूप आवश्यकता आहे अशांना तुम्ही बाबांच्या घरापर्यंत पोहोचवता. आधी त्यांना सगळी पार्श्वभूमी तयार करता आणि त्यानंतर त्यांना सेंटरला येऊन कोर्स करण्यासाठी उत्साहित करता. आणि आजही ते सेवा करत आहात की बसनी सगळ्या आपल्या हमजीन्सना घेऊन येतात. आत्ताही कोर्समध्ये आपण एक पॅरालिसिस झालेल्या भाईंना कोर्सला घेऊन येण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि ती आत्मा खूप जास्त खुश आहे. आणि किती साऱ्या दुआंची खाती अशी आपण जमा करत आहात. तर आपलं खूप खूप धन्यवाद. असंच उद्या आपण एक नवीन रत्नाला भेटूया. ओम शांती.